नमस्कार, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। मी हा रव्याचा ढोकळा बनवलेला आहे। बघा किती सॉफ्ट झालेला आहे। मी तुम्हाला आज याची रेसिपी सांगणार आहे आणि टेस्टी पण झालेला आहे खूप। चला तर याची रेसिपी बघूया। आता मी 1 वाटी रवा घेतलेला आहे। त्याच्यामध्ये 1 वाटी दही, हे दही पण मी घरीच बनवलेलं आहे। चांगलं मिक्स करायचं। आता हे 1 वाटीला थोडंसं कमी पाणी आहे, ते मी त्याच्यामध्ये यूज करणार आहे आणि मीठ टाकायचं। हे सर्व साहित्य चांगले मिक्स करायचे। हे 1 चमचा तेल, चांगलं मिक्स केलं। आता लाल मिर्च पावडरच्या ऐवजी हिरवी मिरची कट करून पण टाकू शकतो। आता याला 10 मिनिटांसाठी झाकून ठेवायचं आहे। तोपर्यंत मी इकडे कढईमध्ये पाणी ठेवलेले उकळायला आणि ही ढोकळ्याची प्लेट आहे, त्याला ऑइल पण लावून घेते। आता हे 10 मिनिटांनंतर बघा, हे रवा चांगला फुगलेला आहे। आता हे बॅटर चांगलं तयार झालेलं आहे। ह्याच्यामध्ये मी अर्धा चमचा बेकिंग सोडा टाकलेला आहे, तो चांगला मिक्स करून घ्यायचा सोडा। हे आपलं आता तयार झालेलं आहे बॅटर मस्त। आता त्या प्लेटमध्ये मी टाकणार आहे। ह्याच्यावरतून मी लाल मिर्च पावडर अशी टाकलेली आहे। पाणी पण उकळलेलं आहे। आता हे स्टीम व्हायला ठेवलेली आहे प्लेट। आता 15 मिनिटांसाठी याला होऊ द्यायचं आहे। 15 मिनिटं झालेले आहेत आणि आता मी चेक करून घेते तयार झालं का नाही ढोकळा। हे चाकू टाकून मी बघून घेते। हे बघा तयार झालेलं आहे, अजिबात चाकूला चिपकलेलं नाही आहे, ते म्हणजे ते रेडी झालेलं आहे। मी बाहेर काढते, याला थंड होऊ देते। याच्यावरतून तडका द्यायचा आहे। मोहरीचा तडका देणार आहे मी वरतून। तडका त्याच्यावरती टाकण्याच्या अगोदर हे मी कट करून घेते, म्हणजे ते व्यवस्थित आतमध्ये जाईल। आता हे पूर्ण हे जे तडका आहे मोहरीचा ते याच्यावरती टाकून घेते। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच व्हिडिओसाठी। हे बघा ढोकळा किती मस्त स्पंजी झालेला आहे, मस्त सॉफ्ट आणि फुगलेला पण आहे, एकदम मस्त टेस्टी झालेला आहे। चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।